मी दीक्षा चंदनशिवे, सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कटपळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील गटाच्या जनाबाई चव्हाण यांची निवड. ढोल ताशांचा गजर, गुलाल उधळून ग्रामस्थांचा जल्लोष. कटपळ तालुका सांगोला येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील गटाच्या जनाबाई रंगा चव्हाण यांची निवड झालेली आहे. या निवडणुकीत सरपंच अश्विनी सोमनाथ सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी नवीन निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी दीपक अशोक धांडोरे, मंडाबाई जगन्नाथ शेळके व जनाबाई रंगा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र धांडोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणूक मंडाबाई शेळके व जनाबाई चव्हाण यांच्यामध्ये झाली. मतदानामध्ये जनाबाई चव्हाण यांना 6 सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर मंडाबाई शेळके यांना 5 सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने सरपंचपदी जनाबाई रंगा चव्हाण यांची अधिकृत निवड झाली. निवडणूक प्रमुख मंडळ अधिकारी श्री जाधव यांनी याबाबत जाहीर घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पी.ए. भुरुंगले उपस्थित होते. या विजयानंतर गावात ढोल ताशे गुलाल उधळत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला. यावेळी दादासाहेब कोळेकर, देवीदास कोळेकर, शहाजी खरात, ॲडव्होकेट विजय खरात, परमेश्वर हके, महालिंग भंडारे, मोहन चव्हाण, किरण सावंत, दादा आटपडकर, महेश दुधाळ, सचिन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर सांगोला येथे माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या संपर्क कार्यालयात नव्या सरपंचाचा सत्कार माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन केले. माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील हेही म्हणाले की कटपळ ग्रामपंचायतीने जनाबाई चव्हाण यांची सरपंचपदी निवड करून योग्य निर्णय घेतला आहे. गावच्या विकासासाठी गट राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मी स्वतः कायम गावच्या विकास कामासाठी सोबत राहीन. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि शेती विकास यासाठी प्राधान्याने कार्य करावे. या सत्कारादरम्यान नूतन सरपंच जनाबाई रंगा चव्हाण या म्हणाल्या, गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सरपंच पदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास सार्थ ठरेल यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करीन. आमचे नेते माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाचा चौफर विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. गावातील महिलांचं सक्षमीकरण तसेच गावात स्वच्छता व पाणीपुरवठा यावर विशेष लक्ष देईन. सर्वांसोबत मिळून गावचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे.